चांदवड़ तालुका में 26 मार्च 2026 की शाम करीब 5:30 बजे से 6 बजे के बीच बेमौसम बारिश ने ओलावृष्टि के साथ तेज हवाएं और बिजली की कड़कड़ाहट के साथ दस्तक दी। इस बारिश ने कई किसानों की फसलों को भारी नुकसान पहुंचाया, जिनमें से किसान साहेबराव बाबूराव चौहान, भीमराव निर्भवने, गोरख ढगे और गोपीनाथ चौहान शामिल हैं। इन किसानों की प्याज, गेहूं, चना जैसी बीज जैसी फसलें बुरी तरह नष्ट हो गई। कटाई के लिए तैयार फसलें पूरी तरह बर्बाद हो गई, जिससे किसानों पर आर्थिक संकट गहराया। पहले से ही कम दाम मिलने के कारण परेशान किसान अब प्राकृतिक आपदा से और मुश्किल में आ गए हैं और कौन सी फसल लें, यह बड़ा सवाल पीड़ित किसानों के समक्ष खड़ा है। पीड़ित किसानों ने प्रशासन से मदद की गुहार लगाते हुए फसल नुकसान का तुरंत पंचनामा कर मुआवजा देने की मांग कही। काय सांगाल दादा? माझं नाव गोपीनाथ साहेबराव चव्हाण, मी राहणार मत्तेवाडी शिवाजीनगर मधला। काल जो अवकाळी पाऊस झाला त्यांनी शेतीची फार मोठी भयानक नुकसान झाली आणि आम्ही उन्हाळ कांदा लावला होता। उन्हाळ कांदा आता काढणीस आला होता, 2-3 दिवसात कांदा काढायचा होता, तर कालच्या गारपीटनं आणि त्या पावसाने एवढी भयानक नुकसान केली, पूर्ण कांदा असा एकदम गारा लागून एकदम खराब होऊन गेला। तो कांदा टिकणं सुद्धा अशक्य आहे, त्यामुळं शेतकऱ्याची भयानक मोठी नुकसान झाली आणि सरकारनं, शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं। सर्वच पिकांची नुकसान झाली, डोंगळे असतील, कांदा असेल, गहू, हरभरा, प्रत्येक पिकाची नुकसान झाली, तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला काहीतरी कुठेतरी याचा योग्य मार्ग मिळवून देण्याचा प्रयत्न करावा। किती केला होता कांदा 2 एकर होता। काय सांगाल दादा? कालचा जो गाराचा पाऊस झाला त्याच्यात काय तुमची नुकसान झाली? मी भीमराव जयराम निर्भवने, राहणार मंगरूळ। माझं देवगाव शिवारात शेत आहे। काल इतका अचानक पाऊस झाला, खूप मोठमोठा वारा आणि त्याच्यामुळे ज्या गारा ज्या पडल्या, अक्षरशः जांभा एवढ्या, बोरा एवढ्या जांभा गारा पडल्या। आणि डोंगराचं जे पीक आहे, आमच्याकडे कांदा बीज तयार करण्यासाठी डोंगळे लावले जातात आणि त्याच्यावरच सगळं आमचं शेतीचं भांडवल, शेतीचा धंदा अवलंबून असतो। त्यामुळे पूर्णपणे त्याचं नुकसान झाले, भुईसपाट झाले आणि त्याच्यामुळे कांदा बियाणं जर आम्हाला मिळालं नाही तर आम्हाला उपासमारीची वेळ येईल, परंतु स्थलांतर करण्याची सुद्धा वेळ येईल। त्यामुळे शासनाने आमचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि आमच्या दुष्काळग्रस्त भागाला पाहणी करून ताबडतोब चौकशी आदेश देऊन पंचनामे केले पाहिजे। काय सांगाल दादा? काल तुमच्या गावाकडे अवकाळी पाऊस काय नुकसान झालं? काल अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केलेले, कांदे असतील, डोंगळे असतील, हरभरा असेल, गहू असेल, याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि त्याच्यात पाऊस तर झाला पण त्याच्यात गारांचं प्रमाण खूप होता, त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्याच्याकडं शासनानं बारकाईनं लक्ष द्यावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे। आणि शेतकऱ्याला काही शिल्लक राहिलं नाही, त्या तुलनेत हरभरे असतील, कांदे, डोंगळेचं बियाणं चांदवड तालुक्यासाठी फार महत्वाचं आहे। जसं द्राक्ष बागाला जीव लावतो तसं आम्ही डोंगळ्याला जीव लावतो, कारण पुढे भविष्यात पाऊस पडल्यावर त्या डोंगळ्याच्या जीवावरच आम्ही पूर्ण कांद्याची शेती उभी करतो आणि त्यातली त्यात चांदवड तालुका हा दुष्काळी आहे। या तालुक्यात दुसऱ्या कुठल्याही पिकाचा त्याला सोर्स नाही आहे कांदा सोडून, आणि कांदाच हे नगदी पीक आहे या चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्याचं। आणि कांदा पिकला नाही तर या तालुक्यातल्या शेतकऱ्याची चूल पण पेटणार नाही, एवढी भयानक अवस्था आहे। त्यामुळं हे कालच्या पावसाने आणि गारांनी तुमच्या कोणत्या पिकाची नुकसान? आमचेवाले कांदा आपल्या हरभऱ्याची नुकसान झालेली। किती केलेला होता? हरभरा जवळपास 5 एकर आहे। बरं, काय झालं त्याच्यात? पूर्ण घाटे गळून गेलेले, भयानक मोठी नुकसान झालेली त्याची। काय सांगाल दादा? मी गोरख घमंडगे, राहणार देवगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। काल झालेला दुपारी अचानक आलेला पाऊस, त्यामध्ये असली गारपीट, त्या गारानं आणि पावसानं त्याच्यामध्ये असला बराचसा वारा पण होता। त्या वाऱ्याने माझ्याकडे गहू आहे 1 एकर गहू आहे माझा, त्या वाऱ्या गहू पूर्ण सपाट करून टाकला। कांदा देखील आहे, त्या कांद्याला ज्या गाराचा मार लागल्यामुळं जो आता कांदा काढण्यात आलेला आहे, तो कांदा या ठिकाणी काढल्यानंतर तो पूर्ण सडणार आहे। जे आता थोडी जो घास होता, कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, हे आलेल्या अचानक पावसामुळं हे सगळं नुकसान होणार आहे। माझी शासनाला विनंती असेल, याचे सर्व त्वरित या ठिकाणी पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी पंचनामे करून तोही भरपाई मंजूर करून द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती।